गुन्हागारी भेट माझी सर्व नरकी मुक्ती संत संग देवी सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. आजी तर बघितलं ना, सगळे अधिकारीच मंडळी बसलेले. करू आपण थोडीशी सद्गुरू, थोडीशी सेवा, कारण की भाऊनीच हे कार्य सुरू केलेलं आहे आणि त्यांचाच निरोप म्हणून आपल्याला हे करायचं आहे. निमित्त लागतं. आजी आपल्यापासून कुठे गेलेलं नाही म्हणून हे सगळं कार्य सुरळीत चालू आहे बरं का. आज आजींचा कितवा दिवस आहे? 8वा. बघा, जशीच तशी सेवा. आज 8वा दिवस. आजी ना खूप भाग्यवान होत्या. इतक्या भाग्यवान आहे ना आजी, त्या कुठे गेलेल्याच नाही. त्या गेल्या आहे ना, फक्त माहेर घरी गेलेल्या आहे, कुठंच नाही. कारण की एवढं सामान्यच नाही. हा सामान्य परिवार सुद्धा म्हणता येणार नाही. बघा ना, इथं किती नामयज्ञ चालू आहे. नवे म्हणजे इथं एवढी मंडळी बसले नाही, एवढ्यांच्या इथंच नाही, नवे सगळ्यांची तिथं ऐकायला भेटतं ना. तेवढ्या ज्यांनी ऐकलं नाही नामयज्ञ, म्हणजे जेवढं मुंडे आहे तेवढा यज्ञ चालू आहे. आजींचं किती पुण्य आहे किती नाही हे सद्गुरूने आपल्याला करून सांगितलेलंच आहे. बघा आजी किती भाग्यवान होत्या. हा समस्त परिवार बघा ना, अनुभव आहेत. सगळ्या मंडळीने अनुभवलेलं आहे बरं का. इथं तसं बघायला गेलं तर बोलण्यासारखं काहीच नाही, सगळं अनुभवलेलंच आहे. अनुभवाचं सुख आहे इथं. त्याच्यामुळे इथं असं वाटतं बोलावं काय, काही नाही हा सुद्धा प्रश्न पडतोय मनाला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणलेले ना, त्यांनी या तुकाराम महाराज म्हटलेले आहे, असा परिवार कसा आपली हिता जो असे जागता. कोही कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे पुत्र जन्माला घातलेले त्या मातेने. सगळं काही त्या जगाच्या हितासाठी सांगितलेलं आहे. मदलसा माता, मातेसारखं प्रेम दिलेलं आहे, शिकवण दिलेली. सद्गुरू आपली आई आहे. त्या आईने सांगावं आणि लेकरांनी ऐकावं महाराज, अशी स्थिती आहे. बघा ना, आईला राहुल का सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर आईला राहणारच नाही महाराज. तशी ह्या आई होत्या बरं का. तशा ह्या आई होत्या. यांचं कार्य इतकं महान होतं. स्वतः सद्गुरू होते महाराज. आणि त्यांना आईला पण असं वाटायचं बघा पहिल्यांदा, जावं कुठं जावं, पंढरीशी जावं. ती कुठं गेलेल्याच नाही. आजी गेल्या आहे तर पंढरपूरलाच, कारण की माहेर घरीच आहे त्या जाणार पण कुठं नाही. हे दान मागितलं होतं आजींनी, म्हणून भगवंतांनी ते स्वीकारलं आणि भगवंतांनी दिलं. काय बोलावं, कसं कंठ दाटतोय माझं ना. आजींचं शब्द नाव जरी काढलं ना, असं आतून कंठ दाटून येतोय मला. असं काय बोलावं काय नाही हे सुद्धा सुचत नाही. आजींनी धर्म केलेला आहे दानाचा. ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. त्यांना विसर नव्हता पडलेला. आजीचं कार्य चालू होतं.
कळतच नव्हतं ते. त्यांचं नाम भगवान त्यांना जेवढं शक्य होईल ना तेवढं त्या घेत होत्या. नवे त्यांनी इतकं शेवटच्या श्वासापर्यंत घेतलं ते. मग आता काय आपल्याला तरी काय वेगळं करायचं आहे, तेच करायचं आहे आपल्याला. काही वेगळं काहीच नाही. परमार्थ म्हणजे काय वेगळं आहे? काहीच वेगळं नाही. आपल्याला पण तेच करायचं आहे. आजींचा शेवट कसा गोड झाला ना, आपल्याला पण काय करायचं आहे तेच करायचं आहे. बघा ना भाऊन चिचपूरला सुद्धा आजी जेव्हा त्या आजींचं बघा शेवट देह गेला ना, देह ठेवला आजीनी, तेव्हा स्वामी म्हणल्या. आणि ह्या आजी पण काय काही वेगळंच काही नाही ना इथं. जसं इथं आठवलं का तिथं चिचपूरचंच आठवतं, चिचपूरचं आठवलं की इथलंच आठवू राहिलं. असं मनाला प्रश्न पडला, आता काय बोलावं इथं. इथं बघितलं ना असं वातावरण शांत आहे जसं चिचपूरच इथं. त्या आजीत काहीच नाही. कारण की आपली सद्गुरू आई ही सगळ्यांची आई आहे आपल्याली. तिला राहल का हो लेकराला पाजल्याशिवाय? नाही राहावं ना मग. नाही राहणार. का नाही राहणार? येतो का हिताचं. महाराज इथं बोलण्याच्या पलीकडे शब्द आहे, पण बोलावं लागतंय ना. काही असं छातीवर दगड ठेवून बोलावं लागतं इथं. नाही तर एका चढी येईन इतकं घासलेलं नाही. या मंडळी पुढं काही बोलावं. यांचं दररोजच नित्यनेम चालू आहे इतका. हा बघा, नित्यनेम प्राणी दूरला लक्ष्मी वल्लवता याजवळ काय महाराज इथं सगळं तयारच आहे ना. भाऊ म्हणायचे ना सगळं संसार सोडा नाही म्हटलेली कधी. असूनी संसारी जीवे वेद करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अहो तो भगवंतच इथं राहतोय. कुठे तो? कुठं असं शोधायला जायची काही गरजच नाही. तो आहे इथंच आहे. ह्या मंडळीला बघा पण दुसरीकडे जाऊन बघा तुम्ही, ते विश्वासच पटत नाही. पण ह्या मंडळीचा आदुगरच मुरजलेली मंडळी किती आट्टी असे. धर्माचं कार्य त्यांनी हाताशी घेतलेलं आहे. आणि बघा भागवतात पण काय सांगितलेलं आहे, धर्म 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 108 वेळेस भगवंत आपाप सेवा करून घेत असतो. फक्त निमित्त लावलेलं आहे. आज सुद्धा इथं येण्याचं कारण जे आहे ना, हे निमित्ताचं कारण आहे. येण्याचं सुद्धा, बोलवण्याचं सुद्धा. जो बोलवून सुद्धा घेतोय ना तोच बोलून घेतोय. बोलते कोणा सत्तेने? त्याच्या सत्तेने बोलतोय. सगळे कार्य चालू त्याच्या सत्तेने चालू. फक्त भाव ठेवावा लागतो. हे मंडळीचा इतका भाव आहे ना जीवापार. कारण की भगवंतानी जसा प्राण दिला नाही तसा जपला बरं का. म्हणून तुकाराम म्हणते, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेत माझी सर्व जोडी. या आजीने जोडीला नेलं ना, फक्त नाम नेलं. कारण की त्या आजीने फक्त देह ठेवला. आतली वस्तू तशीच आहे. आतली वस्तू कुठं जात नसती, येत नसती. आणि आजीला बघा, न लगे मुक्ती धन संपदा. ही संपदा इथंच आहे महाराज. आज त्यांना ह्या संपत्तीचं काहीच नव्हतं. हे सगळं नाशिवंत होते. त्यांना कळलेलं होतं. म्हणून त्यांनी नामच घेतलं. नामाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आजी अशा सहज ना, आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा आजी बसलेल्या असायच्या. आणि त्या आजीचं आहे ना, म्हणजे असं रूप जरी बघितलं ना असं तेजस्वी रूप होतं. कारण की त्यांचं रूप बघितलं ना सद्गुरूंची आठवण होती. कारण की आपलं सद्गुरूचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद आहे.
सच्चिदानंद सच्चिदानंद तुटते भवाचे बंधन रे, सच्चिदानंद सच्चिदानंद तुटते भवाचे बंधन रे. त्या बंधनातून त्या आजीने ते बंधन तोडलं महाराज. ते बंधन तोडल्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या महाराज. अशक्य ही करते न स्वामी, अशक्य ही शक्य करते न स्वामी. तिने सगळं करून घेतलं महाराज. आणि आपल्याला काय करायचं तेच करायचं. आपला शेवट गोड होण्यासाठी सगळा अट्टहास कायसाठी, शेवट गोड होण्यासाठीच आहे. मग त्यांनी कानाने काय ऐकलं, इथं सांगितलेलं माऊलीने, गुण गाईन आवडीने. त्यांनी कानाने जे ऐकलं ना, फक्त भगवंताचं नाम नाम. एक छोटंसं उदाहरण सांगते. कावळ्यास काळे केले, कावळ्यास काळे केले, पांढऱ्या पखाची बगळे, पांढऱ्या पखाची बगळे. सुंदर तेही कान ही भगवंताची वीण, सुंदर तेही कान ही भगवंताची वीण. हे कान दिले होते ना त्या मातेला ऐकण्यासाठी. आणि आपल्याला पण काय दिलेलं आहे महाराज ऐकण्यासाठी. आपण काय करतोय, मागचा आठवतो, पुढचा आठवतो, पण मग आज काय करतो याचं बघतच नाही. आज सगळ्यांची धडपड चालू आहे महाराज, सगळी परपंचासाठी चालू आहे. भगवंतासाठी काहीच अट्टहास नाही करते म्हणून ही अडचण येते. पण ही मंडळी इतकी आहे महाराज, ही प्रपंचाला निसती भाऊ म्हणते ना, सावत्र मुलासारखं करा प्रपंच. या मंडळींनी तसंच केलेलं आहे. आणि बघा ना, इथं आज इतका असं आजी गेल्यासारखंच वाटत नाही. इथं आजी आहे, ही सिद्धच झालेलं आहे महाराज. आपल्या सोबतच आहे आजी. आजी आपल्या सोबत आहे हे पण सिद्ध केलंय माऊलींनी. बघा ना, या मामांना काय शब्दच नाही महाराज, बोलता सुद्धा. यांनी आजी अशा बसलेल्या असायच्या, त्यांनी सेवा करायची. आणि त्या आजींचं असं रूप दिसायचं महाराज. ते पायातलं मासोळी दिसती आज अशी डोळ्यासमोर. ते असं वाटायचं ते भगवंता संग नातं जोडलेलं असायचं. त्या मासोळीला बघितल्यानंतर ती मासोळी जेव्हा आता जसं भगवंत आहे ना, तसं भक्तासाठी तळमळतून त्यांच्या पायातली मासोळी समोर दिसायची. आणि त्यांची इतकी तळमळ होती का तेव्हा कळत नव्हतं. आणि आता कळायला लागलं त्याचं महत्त्व, का त्या भगवंता संग जोडलेल्या होत्या म्हणून. त्यांनी धर्माचं सगळं कार्य जसंच तसं केलं महाराज. काही दिवसांपूर्वी ना अशी स्थिती झाली या परिवारावरती की हे नामापासून थोडेसे दूर गेले होते महाराज. परत सद्गुरू जेव्हा जीवनात आले महाराज, यांनी सगळं मागचं दुःख विसरले महाराज. इतकं मोठं दुःख होतं, छातीवर दगड ठेवल्याने सुद्धा यांचं दुःख वितळायजोगतं नव्हतं. सारखं त्यांच्या लेकराचं त्यांना आठवण यायची महाराज. इतकी आठवण यायची ना, त्यांनी नवे ना स्वतःला असं शून्य समजून घेतलं होतं महाराज. पण सद्गुरू शून्यने समजून घेत महाराज. ती परत आकार देती महाराज. परत त्याला आकार दिला भगवंत. नवे यांच्यासाठी शिल्पकार झाला. परत तोच आनंद दिला महाराज. कितीतरी आनंद रे झालाय सद्गुरुनाथा. कितीतरी आनंद रे झालाय सद्गुरुनाथा. तुझ्या नामाची रे वाहे जुळजुळ गंगा. तुझ्या नामाची रे वाहे जुळजुळ गंगा. आता तरी रे मजरी कर कृपा. ही सद्गुरूची कृपा यांच्या ह्या परिवारावरती. हे सहज नसतं घडत महाराज, सहज नसतं घडत. याच्यासाठी घसावं लागतं. आणि ह्या मंडळीने घसलेलं आहे महाराज. यांचं सगळं अनुभवाचं आहे महाराज. इथं याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा बहु गोड झाला.
या आजींनी बघा ना शेवट गोड करून दाखवलं महाराज. आपल्याला काय करायचंय महाराज, का नाम घ्यायचंय याच्याकरताच घ्यायचंय महाराज, काही वेगळं काहीच नाही करायचं. आपल्याला पण नाम तेच घ्यायचंय. आणि आज तर बघा ना परिस्थिती, कोणी तर कोणाचं ऐकत नाही. आजच्या सणाला इतकं ज्या नको दिशेकडे जायला त्या विषयाकडे जातोय. आज ज्याचं नको चिंतन त्याचं चिंतन घडतंय महाराज. आणि आज त्यांनी बघा ना यांनी सगळं आईला दिलं आणि आजच्या परिस्थितीत बघा दुसरीकडे तुकाराम महाराज सुद्धा म्हणलेले आहे का, जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको दुर्दशा करू मता मावलीची. आई बाप गेल्यावरती पडशी नवनात रे, आई बाप गेल्यावरती पडशी नवनात रे, घडोघडी आठवणे ता झुरशीन मनात रे, घडोघडी आठवणे ता झुरशीन मनात रे. लाख दे शिव्या तिला तू, लाख दे शिव्या तिला तू, चिर करून टाक रे, तरी वेडी आई तुझला मारील हाक रे, तरी वेडी आई तुझला मारील हाक रे. नामदेव माने, नामदेव माने, शपथ या गळ्याची, वेडी आई तुझला मारील हाक रे. ती आई काय म्हणणारी, शेवट दादाच म्हणणारी, त्याच्याच दादाच म्हणून आई. आईचं अंतर्मन इतकं मोठं आहे ना महाराज. जशी पृथ्वी आहे ना गोल, ती स्वतः भोवती पण फिरते आणि दुसऱ्या भोवती पण फिरते महाराज, तसं आईचं अंतकरण असतं. आणि ते अंतकरण होण्यासाठी महाराज बघा आई व्हावं लागतं, तेव्हा कळतं. मग आपली पण बघा ना जगाची आई आपली सद्गुरू आई आपलं हितच बघू राहिली ना, मग का. मग आता आपल्याला कुठं काय म्हणते, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, उठा जाग वाहता. कशासाठी, आपल्या हितासाठी महाराज. येतो कळवळा, आपला कळवळा येतो महाराज त्यांना. तिला काहीच लागत नव्हतं मातेला, काहीच नाही. तिला फक्त प्रेम. आज जे कमी पडतंय महाराज, प्रेम कमी पडतंय, ते प्रेम देतात फक्त सद्गुरू महाराज. मग आपल्या संसारातच बघा ना सुखी राहावं लागतं. मग संतांनी नाही संसार केलेला का, केलेला आहे ना, तो सावत्र मुलासारखा संसार केलेला आहे. मग आपण काय करतोय महाराज, हळूहळू संसाराला चिटकून जातो ना, कधी चिटकतो ना ते कळत पण नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला संत वारंवार सांगत असतात, आता तरी उठा जागे व्हा, स्मरण करा भगवंताचं, चिंतन करा. का सांगतात, आपल्या हितासाठी महाराज. आणि त्या आजींनी केलं बघा, चिसपूरला तेच केलं. आता आपल्याला पण काय करायचं, वेगळं काहीच नाही करायचं. आणि का सांगावं लागतं हे शब्द, रहू पलट आणि वेगळं काहीच नाही महाराज. इथं वेगळंच काहीच नाही. मग त्या आजीला असं वाटलं नव्हतं का, मी हे कमावा, धन कमावा, ठेवावा, ते काम येईल, ते काम नसतं. आजीला सगळं कळलं होतं, हे सगळं नाशिवंत आहे. परमार्थ माधन त्या आजीला सगळं कळलेलं होतं. महाराज आम्ही काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार पण नाही बरं का, काहीच नाही. फक्त भगवंताची सेवा म्हणून करायची. आणि अनुग्रह बघा, जेव्हा भगवंतासंग नातं जोडतो ना त्यावेळेस महत्त्व कळतं. तसं महत्त्व नसतं कळत. आज का होईना भगवंताचं नातं नसतं जोडलं, तिथे येणं शक्य नव्हतं महाराज. आता आज इतकं चिटकलेलं असतं प्रपंचाला,
इथं आलो पण नसतो महाराज. आणि एक बंधन आहे महाराज, जेव्हा पवित्र तुळशीची माळ घातली जाते ना, तेव्हा भगवंत संग नातं जोडलेलं राहतं. तेव्हा नातं जोडायचं आणि टिकवायचं. बघा, आपण नामस्मरण केलं ना तर सगळं शक्य होतं, तसं होत नसतं. आणि ही मंडळी दररोज येते, कशासाठी येते, काय येते एवढं आपल्याला आता तरी सांगता नाही. धर्माचं आणि आपल्याला स्वतः जागृत करतात महाराज. कशासाठी? सांगतो मी तुम्हासी भजारे नाहीतरी जन्म वाया गेला. आपला जन्म वायाला नाही जाऊ म्हणून त्यांना सांगता नाही. तुम्ही म्हणशाल या ताईला बोलता पण येत नाही आणि काय बोलताय, माझा इतका कंठ दाटून येतो आणि आजीच्या पुढं. इतकं दोरी चालू आहे महाराज. जसं भगवंत बघ इथं तर सांगितलेलं आहे, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी. आजीला गर्भवासच नाही महाराज, त्याच्यामुळे इथं असं बघा काय गर्भवास आहे का, या गर्भवासात येणारच नाही महाराज, म्हणून बोलताच येत नाही इथं असं. त्या आजीला कुठं गेलेलंच नाही, यांना पुन्हा परत ये नाही ना, 184ची फेरी नाही, काही नाही. त्यांना काही हेच नाही करायचं नाही, तो गर्भवासच नाही आजींना. तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच केलं महाराज. फक्त भगवंताचं नाम घेतलं आणि ते पण बघा ना, भंडार डोंगरावर जायचे, एकांती जायचे आणि मस्त म्हणायचे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकांती का जात होते महाराज ते, त्यांना काही गावात आवडलं नाही का? मग एकच मी आपल्याला बघा भाऊ काय म्हणत राहते, सहज म्हणतात जसं आहे ना, फक्त राम करता ठेवा म्हणा, रामाचंच करून करा. सगळं असं सोप्या भाषेत इतकं सरळ सांगतात ना आपल्याला, लई सरळ सोप्या भाषेत सांगतात, तरी आपला विश्वास बसत नाही बरं महाराज. पण नाही महाराज, असं पण म्हणता येत नाही विश्वास बसलेलं नाही म्हणून. बसलेलं नाही म्हटल्यानंतर तिथं बसू शकत नाही. संतांचे पायी हा माझा विश्वास झालो भाविदास त्यांचा. आज बघा ना, बोलता पटपट 8 दिवस झाले आजींना. तसे आपले सुद्धा आयुष्यातले कमी दिवस होत चालले. आपले पण कमी झाले 8, बरोबर आहे. आपले कमी झाले 8. बसल्या 15-20 मिनिटं कमी झाली महाराज. ह्या मंडळीच आहे ना, इतकं दोरीत आहे ना, हरिपाठ, गरुड पुराण, इतकं सुंदर असं नियोजन आहे. यालाच म्हणतात महाराज ईश्वरी नियोजन. मी पहिलं म्हणायचे की ईश्वरी नियोजन म्हणजे काय, मी अनुग्रह नव्हता घेतलेला बरं का, त्याच्यामुळे मला काही माहीत नव्हतं. अनुग्रह घेतलेलं नव्हतं तेव्हा म्हणायचे ईश्वरी नियोजन म्हणजे काय, काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा अनुग्रह घेतला महाराज तेव्हा कळायला लागला. आता म्हणशील तुम्हाला काय कळतं, बोलता पण येत नाही हे काय, पण माझ्या आतून जो आनंद येतो महाराज तो खूप वेगळाच आहे. तो शब्दातच बोलता येणार नाही, असा आनंद येतो. कारण की तो सच्चिदानंद आहे ना, आते जो आपल्या अंतकरणात आहे. ही पंचमहाभूताची बॉडी आहे, काही कामाची नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण जो आपल्या अंतकरणात जो आहे ना, तो तुमच्या अंतकरणात आहे, माझ्या अंतकरणात आहे. तो कोण, तो मी. आपण म्हणतो मी लावून घेतो बघा, तो मी आला कुठून, तो भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग आतमध्ये काय आहे, आत्मराम आहे, तो राम. आतमध्ये जी वस्तू आहे ना ती राम आहे. आपण बघा ना, सगळे भाग्यवान मंडळी इथं बसलेली. म्हणूनच म्हणले ना, पवित्र ते कुळ पावन देश, जे के हरीचे दास जन्म घेती. इथे इतकं पवित्र स्थान आहे.
आजींचे इतकं सांगावं का शब्द इतके कमी आहे आणि ते बोलता येत नाही म्हटल्यानंतर आता कसं करावं. कारण की आजी हा मायेचा सागर होता बरं का. हा सागर पण त्या पार केलेला आहे महाराज. त्यांना फक्त प्रार्थनेच्या पलीकडे काही नाही. म्हणून म्हटलेलं ना, ईश्वर सत्य हे, ईश्वर सत्य हे, शिव ही सत्य हे, शिव ही सत्य हे, ईश्वर सत्य हे, ईश्वर सत्य हे, शिव ही सत्य हे, शिव ही सत्य हे. जे आतमध्ये बघवा वस्तू सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, ह्या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिरा. त्या आईने यांना सगळ्यांना पंख दिलेले महाराज आणि अशी भरारी घ्यायला लावलेली. तरी ते लहान बघा ना, किती लहान होऊन सगळं ऐकताय, श्रवण करताय. नामस्मरण का करायचं असतं आपल्या हितासाठीच महाराज. बघा ही सगळी मंडळी बसलेली, सगळी अनुभवाचीच मंडळी महाराज, सगळं तृप्त मंडळी महाराज. जेवण केल्यानंतर ढेकूर येतो ना, पण तो शैक्षणिक ढेकूर असतो महाराज. जसं नामस्मरणाचा पण ढेकूर येतो. मग तेव्हाच म्हटलेले ना, भाऊ म्हणते ना, तृप्ती झाली आहे जैसी साधने सरती असेसी, आत्मतृप्ती समजे ना महाराज. इथं सगळे बसलेली ना, मला काय बोलावं ना. इथं बंटी भाऊ बसलेली, दत्त भाऊ बसलेली, माझ्यापेक्षा अधिकारी मंडळी, तात्या भाऊ. पण मला एक सांगायचं, फक्त भाऊंचा निरोप होता, बस म्हटलं का बसायचं. नाही महाराज, यांच्या हाताला हात धरूनच जी शिकवण देत आहे ना, कारण की भाऊ दररोज शिकविते आपल्याला. तुम्ही म्हणशाल मग दररोज शिकवते, मग यांच्यात का बरं असं बदल होत नाही. असं पण आहे बरं का, तसं काही नाही. दररोज सांगता भाऊ हे बरोबर आहे. जो मी म्हणते ना, आतून जो आनंद येतो ना, फक्त मला एवढं एका व्यक्त करता येत नाही, असं झालेलं आहे. काय सांगू आता, सांगण्याची बघा भाऊ आपल्याला दररोज सांगत्या ज्ञानेश्वरी गाथा. कसे शिकवतात ते दररोज. अर्थ दररोज बघा, शब्दाचा अर्थ 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 प्रेमाने, कधी रागाने शब्दाचा अर्थ सांगितला. नवे नवे तो ज्ञानाचा मार्ग सांगितला. तो ज्ञानाचा मार्ग नसता सांगितला महाराज. आतल्या वस्तूला कळालंच नसतं. सहज बोलणे, सहज बोलणे चिकल देश करून सहज सांगतात महाराज. ते इतकं सहज सांगता ना, म्हणून इथंच म्हटलेलं ना, आज नीस बोलून गुरु विना कोई बताएगा बाढ़, बिकट है यमघाट,
ते भगवंतालाच माहिती आहे आता. फक्त आपण एवढंच करायचं की नामस्मरण करायचं. हे शास्त्र काय आपल्याला सद्गुरूच्या पलीकडे काही सांगता येणार नाही. फक्त आपण श्रवण करतोय तेच करायचं आपल्याला. जे भाऊ सांगतील ना तेच ऐकायचंय. कुंडलिक वरदेवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गुणवंतर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संत की जय. माझ्याकडून जे काही चुकलं असेल ते माझ्या पदरात द्या. जे बोलले मी ते फक्त सद्गुरू, जे बोलवणं घेतलेलं आहे माझ्याकडून ते सद्गुरूंनीच. कोणाच नंबर चला. हरे राम हरे राम